विचल होतं. मोबाईल चालत नाही, टीव्ही चालत नाही, कोणतं साधन चालत नाही. आज एक्सरे आरोग्याच्या बाबतीमध्ये एक्सरे काढायचा असेल तर लाईट लागते, सोनोग्राफी करायचं असेल तर लाईट लागते. तर असे असणारे महत्वाचे असणारे काय होतं त्याच्या पाठीमागचं विज्ञान आहे. आणि महत्वाचं काय योगदान हे कुणाचं आहे? वैज्ञानिकाचं आहे. आज वैज्ञानिकाची आपण पूजा केलं पाहिजे. त्यांचं असणारं व्यक्तिमत्व, त्याग, आणि त्याच्यामुळं आज आपल्याला आपलं जीवन का झालेलं आहे? सुखी झालेलं आहे. म्हणून तुमच्यामधनच असणाऱ्या छोट्या छोट्या प्रयोगातून प्रयोग करून अशा पद्धतीनं तुमच्यामधून सुद्धा वैज्ञानिक निर्माण होतात. आणि बरेच आज इंजिनियर असेल, डॉक्टर असेल, या माध्यमातून विज्ञानाच्या माध्यमातून जे पदवी घेऊन पुढे जाण्याचं असणारं काय होतं माणसाने केलेलं आहे. आज वेगवेगळ्या बाबतीमध्ये हरित क्रांती असू द्या, श्वेत क्रांती असू द्या. हरित क्रांतीच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं आज शेतकरी किती सुखी आहे. अगोदर ज्या व्यक्तीला 10 एकर जमीन होती, ज्वारी होत होती, आज 1 एकर मध्ये 10-20 पोते ज्वारी. आज विज्ञानामुळं काय होत असतं? आज शेतकरी सुखी आहे, सधन शेतकरी आहे. आणि या पाठीमागचं जे असणारं काय होतं वैज्ञानिकाच्या असणाऱ्या योगदानामुळं आजचा शेतकरी भारत हा सुजलम सुफलम देश आहे. आणि त्याच्या पाठीमागचं जे असणारं विज्ञान आणि जे असणारे वैज्ञानिकाच्या असणाऱ्या योगदानामुळं आज आपण थोडं थोडं प्रगतीपथावर गेलेलो आहोत. वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला डॉक्टर सी व्ही रामन यांनी प्रकाशाचं अपवर्तन कसं होतं जे असणारं आज त्या माध्यमातून प्रकाशाचं अपस्करण म्हणजे काय, प्रकाशाचं अपवर्तन म्हणजे काय, म्हणून अशा असणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टीतून व्यवहारातून प्रयोग निर्माण वैज्ञानिकांना केलेले आहेत. आणि प्रयोगात विमानाचा शोध असेल, टीव्हीचा शोध असेल, सगळे आज मोबाईल आहे. मोबाईलमुळे आपण दिल्लीमध्ये असेल एवढ्या दूर जायला जवळजवळ आपल्याला 2 दिवस लागतं. तरी या ठिकाणी 1 सेकंदाच्या आतमध्ये तिथून आलो आपण डायरेक्ट आपल्या पाहुण्याला असेल मित्रमंडळाला आपण बोलू शकतो. किती ताकद या विज्ञानामध्ये आहे. याप्रमाणे या वैज्ञानिकांना संशोधनामुळं हे असणारे काय होत असतं, या संशोधनामुळे आपण ज्या प्रगती केलेली आहे आणि त्याचे असणारं मदत आपल्या मानवाला मिळत आहे. आणि त्याच्यामुळं आपलं जे असणारं काय होत असतं वेगवेगळ्या बाबतीमध्ये एक पूर्णपणे विकास आपला झालेला आहे. रॉबर्ट हुक या नावाच्या वैज्ञानिकानं पेशीचा शोध लावला. याप्रमाणे अगोदर माहिती नव्हती, अंधश्रद्धा होती. काहीतरी झालेलं असेल देवीला कोंबडं कापा किंवा इकडं टाका तिकडं टाका अशी असणारी अंधश्रद्धा होती. परंतु